बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केलाय। यामुळे बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून आता सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षात खटके उडण्यास सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालंय। मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटलेत। मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणात आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे। बीडमधील सर्वच आमदारांनी यासंबंधी वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी केली आहे। यात भाजप आमदार सुरेश धस यांचाही समावेश आहे। या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांचं धस यांच्यावर धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केलाय। यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही निशाणा साधला। अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, केवळ पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्यानं महायुतीचं आणि विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम करतायत। त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्यात। संजय राऊत आणि सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादांना टार्गेट करणं सुरू केलंय। या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजेत ही धनंजय मुंडे यांची सुरुवातीपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत, असं मिटकरी यांनी म्हटलंय। माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं मत मस्साजोग येथील हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने व्यक्त केलाय। रेणापूरमध्ये ज्या पद्धतीनं शांततेत महामोर्चा झाला त्या पद्धतीनं बीडमधील किंवा इतर मोर्चे देखील शांततेत व्हावेत अशी अपेक्षा वैभवी देशमुखने व्यक्त केली। माझे वडील मला पोरके करून गेले, मात्र यानंतर कुणीही पोरकं होऊ नये आणि आमच्या पाठीशी त्यांनी कायम राहावं अशी अपेक्षा वैभवी देशमुखने व्यक्त केली। सकल मराठा समाजाच्या वतीनं बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख या देखील आल्या होत्या। संतोष देशमुख यांच्या हत्येला 18 दिवस पूर्ण झाले असले तरी अद्याप सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी मी मोर्चात सहभागी असल्याचं वैभवी देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले। विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील या हत्येप्रकरणी विरोधकांच्या वतीनं सरकारला धारेवर धरण्यात आलं होतं। मात्र असं असताना देखील अद्याप या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही। या विरोधामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं रेणापूर तालुक्यात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 18 दिवस लोटले पण अद्यापही आरोपींना अटक झाली नाही। यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेरण्याचा प्रयत्न केलाय। बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याचं सांगितलं जात आहे। तसं असेल तर मग खंडणी आणि हत्येतील आरोपी अद्याप मोकाट कसे, त्यांना अजून अटक का झाली नाही असा सवाल सोळंके यांनी उपस्थित केलाय। आमदार प्रकाश सोळंके एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख हत्याकांडात लक्ष घातल्याचं सांगितलं जात आहे। मग अद्यापही आरोपी आणि खंडणीखोरांना अटक का झाली नाही? राजाश्रय असल्याशिवाय असल्या गोष्टी घडतात का? एक आरोपी 18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना साधं त्याला पकडता येत नाही। खून करणाऱ्यालाही बेड्या ठोकता येत नाहीत, खंडणी मागणाऱ्याला पकडता येत नाही, हे नॉर्मल आहे का? कुणाचा तरी दबाव असल्याशिवाय असं होऊ शकत नाही। या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी पवनचक्की प्रकरणाचा प्रकल्प आहे। या प्रकल्पाकडून खंडणी उकळवण्यासाठी त्याला धमक्या दिल्या जात होत्या, त्यातून ही हत्या झाली। त्यापूर्वी 2 दिवस अगोदर आरोपी विंडमिलवर दादागिरी करत होते। त्यामुळे मस्साजोगच्या सोनवणे वॉचमननं सरपंच संतोष देशमुख याला फोन करून बोलवलं। या ठिकाणी काही लोक आले, ते आम्हाला मारहाण करतायत असं त्याला सांगितलं। त्यामुळे देशमुख धावत तिकडे गेले। त्यांनी गुंडगिरी करणाऱ्या टोळक्याला हुसकावून लावलं, तर त्यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली, मारामारी झाली। त्याचा राग मनात ठेवून हे हत्याकांड घडलं। संतोष देशमुख यांनी गुंडांना हुसकावून लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामुळे आरोपींना आपला मोठा अपमान होऊन आपल्या दादागिरीच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचं वाटलं। त्यातून देशमुख यांची हत्या झाली असावी असं प्रकाश सोळंके म्हणाले। विंड मिलच्या मालकानं पोलिसांना खंडणीची तक्रार दिली होती, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतर देशमुख यांचा खून झाला। म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं असं ते म्हणाले। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालं। आपल्या देशानं एक महान अर्थतज्ञ, द्रष्टा, सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावलाय अशा शब्दात शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण केली। शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की मनमोहन सिंग यांनी देशाची सेवा करण्यासाठी मोठं योगदान दिलंय, ते आज आपल्यात नाही। खरं तर मनमोहन सिंग यांचा पिंड राजकारणाचा नव्हता,
ते अर्थतज्ञ, विचारवंत होते. मनमोहन सिंग यांच्या इतका स्वच्छ, विनम्र, देशाच्या हितासंबंधी यत्किंचितही तडजोड न करणारं नेतृत्व मी पाहिलं नाही. शरद पवार म्हणाले की देशाचा विकास कसा होऊ शकेल, यासाठी काय करावं लागेल याचा विचार मनमोहन सिंग यांनी केला. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, तेव्हा कधीतरी संवाद होत असल्यानं त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन हा देशाला मोठा धक्का आहे. व्यक्तिशः मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मी मुख्यमंत्री असताना ते रिझर्व्ह गव्हर्नर होते. नंतरच्या काळात केंद्रात अर्थ विभागात सचिव होते. नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात मी संरक्षण मंत्री आणि त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलं. ते पंतप्रधान झाल्यानंतर आम्हाला एकत्रित काम करण्याची संधी मिळाली. मी कायम लक्षात ठेवेन, त्यांच्या इतका स्वच्छ, विनम्र, देशाच्या हितासंबंधी यत्किंचितही तडजोड न करणारं त्यांचं नेतृत्व हरपलं, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या. शरद पवार म्हणाले की मनमोहन सिंग यांनी जर देशाच्या अर्थकारणाची सूत्र हातात घेतली नसती तर 1991-92 मध्ये भारत आर्थिकदृष्ट्या पंगू झाला असता असं म्हटलं जातं. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या समवेत भारताची आर्थिक दिशा बदलली. 1991 हे वर्ष भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचं वळण ठरलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ये दिल मांगे मोर ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉक्टर मनमोहन सिंगच होते असं ते म्हणाले. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं शुक्रवारी रात्री दुःखद निधन झालं. दिल्ली स्थित एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या सन्मानार्थ 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. काल रात्रीपासून सोशल मीडियावरही त्यांच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनमोहन सिंग यांचं भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान अमिट असल्याचं सांगत त्यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त केला. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं. 1991ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता. साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशा वेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारनं ज्या बेड्या घातल्या होत्या त्या तोडून काढण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंह रावांसारख्या पंतप्रधानांची साथ त्यांना लाभली हे देखील खरं. जुलै 1991 साली संसदेत भाषण करताना मनमोहन सिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अॅन आयडिया हुज टाइम हॅज कम. थोडक्यात भारताचा काळ सुरू होतोय आणि आता त्याला कुणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेलीच नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. काल बीडमध्ये पोलीस स्टेशनसमोर एक हत्या झाली आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात कोयत्यानं सपासप वार करत एका सामाजिक कार्यकर्त्याचे जीवन संपवले गेले. बीडचा बिहार झालाय, तिथं कुणाचंही लक्ष नाही. इथल्या जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात हे सर्व घडत असताना देवेंद्र फडणवीस काय करतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अर्बन नक्षलवाद मोडण्याआधी बीडचा दहशतवाद मोडून काढा असं आव्हान देखील त्यांनी फडणवीस यांना दिलं. बीडमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही, पोलीस खात्यात भ्रष्टाचार वाढला असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय. पोलिसांच्या बदल्या असतील, नियुक्त्या असतील, सर्व पैशांच्या माध्यमातून होत आहेत. पोलिसांचा प्रत्येक व्यवहार हा पैशांच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. त्यामुळे त्यांना वरती हप्ता देण्यासाठीच पोलीस काम करत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. नोटबंदीमुळे देशाचा GDP 2% खाली येईल ही आपत्ती आहे अशा अनेक प्रकारचे इशारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले होते आणि ते खरे ठरत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. मनमोहन सिंग हे विकास पुरुष होते. देशाच्या तिजोरीत 16 दिवस पुरेल एवढाच महसूल शिल्लक असताना अशावेळी त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्यात आलं. नरेंद्र मोदी हे 85 कोटी गरिबांना फुकट धान्य देत आहेत. ही मूळ योजना मनमोहन सिंग यांचीच आहे. त्यांनीच अन्न सुरक्षा कायदा आणला होता असा दावा देखील राऊत यांनी केलाय. इतकंच नाही तर प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे यासाठी मनरेगा ही देखील त्यांचीच योजना आहे. अशा अनेक योजना त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्या असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. आघाडी करायची असेल तर एकत्र बसून चर्चा करून निर्णय होतो, मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका आम्ही वृत्तपत्रातून वाचत असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. त्यांच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला देखील स्वतंत्र विचार करावा लागेल. उद्धव ठाकरे स्वतंत्रपणे लढण्याचा पुनर्विचार करतील आणि महाविकास आघाडी म्हणून मुंबई मनपा निवडणुकीला सामोरं जावं असं मला वाटत असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मित्रपक्षाची सोयीपुरती गरज राहिली आहे. त्यांना जे काही संख्याबळ मिळालंय त्यामुळे त्यांना मित्रपक्षाची गरज नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
मात्र महाविकास आघाडीच्या संदर्भात आम्ही सत्तेत नाही आणि इंडिया आघाडी म्हणून उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत देखील होते. त्यामुळे आजची स्थिती पाहून जर त्यांना स्वतंत्र लढावं असं वाटत असेल तर त्या पक्षाचा निर्णय आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये आघाडी व्हावी असं आम्हाला वाटतं, असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मात्र जर उद्धव ठाकरे यांना स्वतंत्र लढायचं असेल तर आम्ही सुद्धा स्वतंत्र लढायची तयारी करू, असं देखील ते म्हणाले. प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडी होईल असं मानण्याचं काही कारण नाही. प्रत्येक ठिकाणी असलेली परिस्थिती आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची मतं लक्षात घेऊन त्या ठिकाणी निर्णय व्हावा, असं सर्व काँग्रेसच्या नेत्यांचं मत असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय. या माध्यमातून वडेट्टीवार यांनी नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत देखील मत व्यक्त केलंय. महागाईचा मार असह्य होत असल्यानं सामान्य माणूस हवालदिल झालाय. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी मात्र महागाईतील म सोबत त्यांचा संबंध नाही एवढे बेफिकीर आहेत. त्यांचा फक्त कटेंगेचा क आणि बटेंगेचा ब या शब्दांमध्ये सध्या रस आहे. त्यामुळे ज्या महागाईच्या विरोधात बोंबा ठोकून हे 10 वर्षापूर्वी सत्तेत आले त्या महागाईच्या म वर आणि सातत्यानं होत असलेल्या दरवाढीच्या द वर ते चकार शब्दही काढायला तयार नाहीत. मणिपूरच्या म वर जसे मोदी यांचं तोंड बंद आहे तसंच महागाईच्या म वरही त्यांचं तोंड शिवलेलंच आहे. लोकसभेत 400 पार होता आलं नाही म्हणून लसणाचा भाव 400 पार करून मोदी सरकार देशातील जनतेवर सूड उगवत आहे का असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटानं दैनिक सामनाच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्या दिवस इयर एंड आणि नाताळच्या उत्सवी मूडचे आहेत, परंतु जनतेच्या या उत्साहावर महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीनं पाणी फिरलंय. भाजीपाला तर महागलेलाच आहे, परंतु रोजच्या जेवणात अत्यावश्यक असलेला लसूणही सामान्यांच्या आवाक्या पलीकडे गेलाय. लसणाचा किलोचा दर 400 रुपयांवर पोहोचलाय. म्हणजे जो लसूण आधी 400 रुपये किलो मिळत होता त्यासाठी आता 400 रुपये मोजण्याची वेळ सर्वसामान्य गृहिणींवर आली आहे. स्वयंपाकाचा गॅस महाग, भाजीपाला 100 ते 125 रुपये प्रति किलो, लसूण 400 रुपये किलो, दूध, मसाले, गोडेतेल अशा सगळ्याच गोष्टींचे भाव आकाशाला भिडलेत. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची दरवाढ थांबवायला तयार नाही. पोटासाठी 4 घास तयार करायचे कसे या विवंचनेत देशभरातील गृहिणी सापडल्यात.